उज्जैनचा राजा विक्रमादित्य याच्यावर शनिदेवाची वक्रदृष्टी होऊन त्याला साडेसाती लागली. साडेसातीचा हा कठीण काळ त्याने चांदवड जवळील वर्दळी येथे जंगलात काढला. त्यानंतर शनिदेव प्रसन्न झाले व त्याला दर्शन दिले. शनिदेवाने जेथे विक्रमादित्याला दर्शन दिले ती जागा म्हणजे आत्ताची उसवडी वर्दळी येथील शनी मंदिर असल्याचे सांगितले जाते. या प्राचीन मंदिरात शनिदेवाचे दर्शन घेतल्यास साडेसातीचा कोप कमी होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. नाशिक पासून हे मंदिर 74 किलोमीटर आहे, तर चांदवड पासून 12 किलोमीटर अंतरावरती आहे. चांदवड पासून एसटीची सुविधा आहे. खाजगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात. हिरव्या गर्द परिसरात स्थित असलेले हे छोटे कानी शनी मंदिर साधेसे आहे. या मंदिरासमोर नव्याने सभामंडप उभारण्यात आला आहे. मूळ मंदिरात शनिदेवासह राहू व केतू यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या बाजूलाच शेंदूर चर्चित गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर शनिदेवाची शिळा आहे. या शिळेवर भाविक तेल वाहतात. या शिळेच्या मागे राजा विक्रमादित्य यांचा घोड्यावर स्वार असा प्रतिकात्मक पुतळा आहे. असे सांगितले जाते की ज्या जागेवर घोड्याने राजा विक्रमादित्याला सोडले त्या जागेवर आजही घोड्याच्या टापा पाहायला मिळतात. मंदिर परिसरात मारुती, बालाजी यांची मंदिरे आहेत. मंदिरालगत असलेल्या पायऱ्या उतरून खाली गेल्यास आपल्याला नवीन शनी मंदिर पाहायला मिळते. जे प्राचीन शनी मंदिर होतं ते वरती होतं. खाली आता नवीन एक मंदिर बांधण्यात आलेलं आहे, ते पण आपण बघू.